हाय फ्रेंड्स, आज आपण पालक पनीरची रेसिपी बघणार आहोत. याबरोबर खूप साऱ्या अशा मी टिप्स सांगणार आहे, जेणेकरून तुमचा पालक पनीर एकदम धाबा स्टाईल एकदम मस्त असा बनेल. तर चला बघूया. सुरुवातीला आपण काय करायचे आहे, पालक स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. 2-3 पाण्याने मी पालक धुवून घेतलेला आहे. नंतर एका साईडला कढई तापत ठेवून त्यामध्ये पालक आणि थोडे पाणी टाकून आपल्याला थोडे उकळून घ्यायचे आहे. आणि टिप नंबर 1, आपल्याला पालक जास्त शिजू द्यायचा नाही. अगदी आपल्याला जास्तीत जास्त 3 ते 4 मिनिटच पालक आपल्याला स्टीम करून घ्यायचा आहे. त्यानंतर मी एका साईडला मसाल्याची तयारी करत आहे. त्यासाठी मी 2 कांदे, 2 टमॅटो, लसूण, अद्रक आणि हिरवी मिरची घेतलेली आहे. आता इकडे एका साईडला माझा पालक उकळून झालेला आहे, तर मी दुसऱ्या साईडला थंड पाणी घेतलेलं आहे. आता आपल्याला या थंड पाण्यात आपला उकळलेला पालक आपल्याला टाकून त्याला थंड करून घ्यायचे आहे, जेणेकरून त्याचा कलर हिरवागार राहील. जर आपण असाच पालक ठेवला तर त्यामुळे त्याचा पालकचा कलर थोडासा आपला फिकट हिरवा म्हणजे एकदम थोडासा काळसर होतो. त्यामुळे आपल्याला त्याला लगेच थंड पाण्यात टाकायचे आहे. आता इकडे आपल्याला काय करायचं आहे, कांदा चांगला परतून थोडासा लाल झाला की त्यामध्ये आपल्याला टमॅटो टाकून घ्यायचे आहे. टमॅटोलाही थोडंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्येच मी लसूण, आलं आणि मिरची टाकून थोडी परतून घेतलेली आहे. आता मी ह्याला मिक्सरच्या भांड्यातून ह्याला बारीक करून घेणार आहे. आता ह्याला आपण बारीक करून घेऊया, ह्याची पेस्ट करून घेऊया. आणि आता मी इकडे पनीरचे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहे. मी इथे स्क्वेअर असे तुकडे केलेले आहेत. तुम्हाला हवे तशा शेपमध्ये तुम्ही करू शकता. मला थोडे पनीर फ्राय केलेले आवडते, म्हणून मी त्याला चांगले फ्राय करून घेतलेले आहे. आता मी इथे कढई तापत ठेवून त्यामध्ये जिरे टाकलेले आहे. जिरे थोडेसे तडतडायला लागले, त्यानंतर मी आपला वाटून घेतलेला पालकचा आपला मसाला टाकणार आहे. आणि पालकचा मसाला इकडे आपला भाजत आहे, तोपर्यंत मी आपला थंड केलेला पालक मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेणार आहे. अजून एक टीप सांगते, ह्याच्याबरोबर तुम्ही थोडेसे जिरे टाकून तुम्ही ह्याची ग्रेव्ही केली ना, हे अजूनच टेस्टी लागते. तुम्ही करून बघा. नंतर आता इकडे आपला मसाला भाजत आहे, त्यामध्ये आता आपण मसाले टाकूया. त्यामध्ये मी जिरे पूड, धने पूड, लाल तिखट, थोडं काश्मीरी लाल तिखट आणि थोडा गरम मसाला टाकून ह्याला चांगले परतून घेतलेले आहे. ह्याला म्हणजे थोडं तेल सुटेपर्यंत आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहे. आता इकडे आपले तेल सुटलेले दिसत आहे, तर मग ह्यामध्ये आपण बारीक केलेला पालक ह्यामध्ये मिक्स करूया. आणि पालक शिजवलेले पाणी आपल्याला टाकून द्यायचे नाही बरं का. आपण आता इकडे ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करायला आपण हे पाणी वापरणार आहोत. आता शेवटी ह्यामध्ये मी मीठ ऍड केलेले आहे. आता आपल्या ह्या ग्रेव्हीला थोडंसं बुडबुडे सुटल्यावर त्यामध्ये मी पनीर ऍड केलेले आहे. आता ह्यावर मी क्रीम टाकून घेतलेली आहे, थोडी मिक्स केलेली आहे. आणि आपण झाकण ठेवून ह्याला 5 ते 5 मिनिटं ह्याला आपण शिजून घ्यायचे आहे. बघता ना किती मस्त टेक्स्चर आलेलं आहे. आता पुन्हा मी ह्यामध्ये थोडा बटर ऍड करून ह्याला पुन्हा मी 3-4 मिनिटाची वाफ दिलेली आहे. त्यानंतर ते गरम गरम फुलका माझा रेडी आहे. आणि मस्त क्रीम टाकून मी पालक पनीर सर्व केलेलं आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही केलेली रेसिपी तुम्ही शेअर करा. थँक्यू.